नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक आठवण करून देते की तुम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, झालं असं 5 डिसेंबरच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या टर्मचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या एका वर्षात सरकारने काय काय कामं केली आहेत याचा हिशोब देताना सरकारने एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आणली. खरं तर ही बातमी प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आणि वृत्तवाहिन्यांच्या हेडलाईन्समध्ये दिसायला पाहिजे होती. पण दुर्दैवाने आपली मीडिया अशी आहे की सरकार शेतकऱ्यांसाठी कोणती कामं करते हे दाखवण्यापेक्षा एकनाथ शिंदे हसतायत का नाही आणि हसत नसतील तर ते महायुती सोडणार आहेत या कथा रंगवण्यातच त्यांना जास्त रस आहे. महाराष्ट्र सरकारने एका महिन्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय, ज्याची दखल द वायरसारखी वामपंथी संस्थाही घेतलीय. पण मराठी माध्यमांना दिवसातून 10 मिनिटही याविषयी बोलायला वेळ मिळत नाही. हे खरंच आश्चर्यकारक आहे. सरकारच्या या कामाने लाखो शेतकऱ्यांची आज मदत झाली आहे. 1 नोव्हेंबर 2021ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंग्लंडच्या ग्लासगो शहरात झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत घोषणा केली होती की 2030पर्यंत भारत उपयोगात येणाऱ्या विजेपैकी 50% ऊर्जा नवीकरणीय स्रोत म्हणजे रिन्युएबल सोर्सेसद्वारे निर्माण करेल. उदाहरणार्थ सोलार पॅनल. आपण घोषणा तर केली, पण हे साध्य करणं इतकं सोपं नाहीये. कारण भारतात तयार होणारी 75% वीज ही कोळशापासून बनते. त्यातही भारतात जगातला चीननंतर सर्वात मोठा कोळशाचा साठा मिळतो. पण आपली विजेची गरज पूर्ण करण्यासाठी तो सुद्धा पुरेसा नाहीये की आपल्याला अजून 15% कोळसा बाहेरून आयात करावा लागतो. यावरून कळतं की ऊर्जा उत्पादनासाठी कोळशावर आपण किती जास्त अवलंबून आहोत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होतं. आता एका दिवसात तर आपण कोळशावरून सौर ऊर्जेवर जाऊ शकत नाही, कारण आपल्या इंडस्ट्रीपासून ते घरात वापरण्यात येणारी ऊर्जा यापासूनच निर्माण होते. वरून शेतीत तर याचा मोठा वाटा आहे. डेटा आपल्याला सांगतो की एकूण उत्पादित ऊर्जेचा 5 पैकी 1 हिस्सा आपल्या देशात शेतीसाठी वापरला जातो. विशेष करून शेतकऱ्यांचे पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पंप याशिवाय चालूच शकत नाही. आणि हे चालले नाही तर शेती विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त होईल व कोट्यावधी शेतकरी रस्त्यावर येतील. म्हणजे भारताची अर्थव्यवस्थाच कोसळून पडेल. आता असंही नाहीये की सध्याच्या या परिस्थितीत भारतात 100% 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळते. अजिबात नाही. दिवसाला फक्त 7 तास वीज येते, ते सुद्धा 7 दिवस सकाळी 6 ते 12 तर दुसऱ्या आठवड्यात रात्री 12 ते 6. या 7 तासांमध्ये सुद्धा अनेकदा पॉवर कट पाहायला मिळतात. शेतकऱ्यांना अपरात्री उठून थंडीच्या दिवसातही पाणी द्यायला शेतात जावं लागतं, कारण वीजच रात्री येते व त्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाहीच. आणि ही व्यवस्था काँग्रेस काळापासून अशीच चालत आली आहे. सरकार फक्त तात्पुरते समाधान शोधत आली आहेत. जास्त शेतकरी आत्महत्या करतायत तर कर्जमाफी करावी. 24 तास देता येत नाहीये तर विजेचं बिल माफ करावं. आणि यातून सरकार शेतकऱ्यांना वोट बँकसाठी वापरते की तुम्हाला असंच कर्जमाफी व वीज बिल मुक्त राहायचं असेल तर आम्हालाच मतदान करा. पण त्यांच्या समस्यांवर कायमचं समाधान शोधण्याचा प्रयत्न कधी कोणी केलाच नाही किंवा मुद्दामून शेतकऱ्यांना सरकारवर अवलंबून ठेवण्यात आलं. कारण या समस्येतून त्यांना मुक्त केलं तर गावातल्या इतर समस्यांवर लोकांचे लक्ष जाईल, जसं रस्ते, पाणी, दवाखाना. काँग्रेसची ही अधिकृत पॉलिसीच राहिली की लोकांना गरिबीतच ठेवा, जेणेकरून गरिबी हटावच्या नाऱ्यावर ते आपल्याला मतदान देत राहतील. पण नरेंद्र मोदींनी 2019ला शेतकऱ्यांना या जाळ्यातून काढण्यासाठी व मोफत वीज शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार जेव्हा पाहिजे तेव्हा मिळावी म्हणून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान, थोडक्यात PM कुसुम योजनेची सुरुवात केली. त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 90% सबसिडी देऊन त्यांच्या शेतजमिनीनुसार सोलार पंप बसवण्यात आले. तसा 2.5 एकर शेतजमिनीसाठी 3 HPचा पंप, 2.5 ते 5 एकरवाल्यांना 5 HPचा पंप आणि ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा अधिक शेतजमीन आहे त्यांना 7.5 HPचा पंप. SC/ST समाजातील शेतकऱ्यांना तर पंपाची फक्त 5% किंमत द्यायची आहे. 10% जरी पकडलं तरी 3 HP साठी 22 ते 23,000, 5 HP साठी 32,000 व 7.5 HP साठी 48,000 रुपये होतात. सोबतच सोलार पंप मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होते. 1ही रुपया कोणा अधिकाऱ्याला द्यायची गरज नाही. तुम्हाला सोलार पंप मंजूर झाल्यावर तुम्ही निवडलेल्या कंपनीचे अधिकारी येऊन तुमच्या शेतात पाईप, पंप ते सोलार पॅनल्सपर्यंत सर्व काही बसवून जातात. आणि रोजच्या सामान्य पंपापेक्षा याचं मेंटेनन्सही सोपं आहे. सहजा 1ही रुपया
खर्च होत नाही. कधी काही झाल्यास बहुतेकदा कंपनीच याला नीट करून देते. म्हणून शेतकरी या पॅनल्समधून निर्माण होणारी ऊर्जा महाडिस्कॉमला विकूसुद्धा शकतात. मोदींच्या भाषेत म्हणायचं झालं तर शेतकरी अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही होतो. याआधी भाजपने 2015ला अटल सोलार ॲग्रिकल्चरल पंप योजना आणली होती. पण PM कुसुम योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर सिद्ध झाली. कारण एक मिशन समोर ठेवून राज्य सरकारांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात सर्वात पुढे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र. आत्तापर्यंत 31 ऑक्टोबर 2025च्या डेटनुसार महाराष्ट्रात नवीन 4,57,643 सोलार पंप बसवण्यात आले. सोबत ज्यांच्याकडे आधीच पंप होते त्याला सोलारमध्ये कन्वर्ट करण्याचा आकडा 5,68,760 पर्यंत पोहोचला. मागच्या महिन्यात तर फडणवीसांनी सोलार पंप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतकी जलद प्रक्रिया तयार केली की त्या योजनेचे नावही मागील त्याला सौर कृषी सोलार पंप योजना असं देण्यात आलं. त्याच्या अंतर्गत 27 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या एका महिन्यात 50,000 पंपांना मंजुरी मिळाली व त्यातले 45,911 पंप बसवले सुद्धा गेले. म्हणजे जवळपास 56 सेकंदाला एक कृषी सोलार पंप बसवण्यात आला, जे की खरंच आश्चर्यकारक आहे. आणि त्यासाठी 4 डिसेंबरच्या दिवशी महिन्याभरातच जगाच्या इतिहासात कधी नाही एवढे सोलार पंप बसवून महाराष्ट्र सरकारने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. ही बातमी यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे की पूर्वी आपण ऐकायचो की योजना घोषित झाल्यात पण लोकांपर्यंत त्याचे लाभ पोचत नाहीयेत. त्याच काँग्रेस इतकी वर्ष गरिबी हटावचे नारे लावत बसले, योजना खूप आणल्या पण जमिनी स्तरावर काम मात्र फार कमी केलं. पण येथे फडणवीसांनी जमिनी स्तरापर्यंत काम पोहोचवलंच नाही तर त्याची गती इतकी जास्त वाढवली की आज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यापर्यंत महाराष्ट्र सरकारने मजल मारली आहे. हे काम किती मोठं आणि महत्त्वाचं आहे हे फक्त आकड्यांवरून सांगता येणार नाही. तो शेतकरी आजपर्यंत सोलार बसवण्यासाठी लागण्या इतकेच पैसे डिपॉझिट म्हणून सरकारला पंपाच्या लायसन्ससाठी देत आलाय. तरीही त्याला पूर्ण 7 तासही वीज मिळत नाही. अपरात्री शेतात जावं लागतं. त्यांनाच नेमकं कळेल की सोलार पंप शेतकऱ्यांसाठी जीवन परिवर्तित करणारा का सिद्ध झालाय. यातून प्रदूषणही होत नाही. यामुळे आपण जलद गतीने कमीत कमी शेती विभागात तरी सौर ऊर्जेकडे जातोय, ज्यात महाराष्ट्राचा वाटा देवेंद्र फडणवीसांच्या योजनांमुळे इतर राज्यांपेक्षा सर्वात मोठा आहे. असे मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.